हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ काही वेगळा असणार आहे. म्हटलं तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर केली पाहिजे. तर उद्या पित्र करायचे असं ठरवलेलं आहे. म्हणजे तिथीनुसार उद्याच येतात ते आम्ही करत आहोत. आणि पित्र वगैरे गौरी गणपती या सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात, कारण आमच्या घरामध्ये मी मोठी आहे आणि ही सगळी जबाबदारी माझ्यावर असते. त्यामुळं बऱ्यापैकी मी सगळं शिकलेली आहे. आणि आता जरी सासूबाई नसल्या तरी पण मी ते करते. त्यांना मी या म्हटलं होतं पण त्या नाही आल्या. तरी पण मी सर्व भाज्या वगैरे आणल्यात. आणि त्यात झालं असं की गणपती विसर्जन वगैरे या सगळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि सलग 3 दिवस मार्केट बंद. म्हणजे कालचा जो दिवस गेला, आज आणि उद्या देखील बंदच राहणार आहे. मार्केट बंद असल्यामुळं मला ज्या भाज्या लागतात त्या भाज्या तर काही भेटलेल्या नाही आहे. आणि साठी ठराविक भाज्याच बनवल्या जातात आणि त्या भाज्या नेमक्या मला भेटल्या नाही. काल पण मी गेली होती, कारण मला टेन्शन होतं. मार्केट बंद म्हटल्यावर भाज्या भेटणं तर शक्य नाही आहे. तरी पण मी काल पण गेली. काल थोड्या भाजी भेटल्या मला आणि आज पण गेले. आज मी सकाळी पण गेले आणि आत्ता पण गेले. 2 वेळा जाऊन मला थोड्या प्रमाणात भाज्या भेटलेल्या आहेत. तेवढे मी आणलेले आहेत. काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते. आणि तर हे जेवण माझ्या सासऱ्यांसाठी असतं, तर त्यांच्यासाठी मी हे जेवण बनवते. आणि त्यांचा सहवास आम्हाला खूप कमी लाभलेला आहे. आणि पित्राच्या निमित्ताने असं नाही की आम्ही फक्त त्यांना जेवायला करतो. जेवढे कोणी आमचे जुने पित्र असतील, पूर्वज असतील, त्यांच्यासाठी सर्वांसाठी नैवेद्य मी बनवते. पण सासऱ्यांचं असल्यामुळे ही गोष्ट माझ्याकडे आलेली आहे. आणि मी माझ्या सासऱ्यांसाठी बनवत असते दरवर्षीप्रमाणे. यावर्षी देखील बनवते. पण काही भाज्या कमी पडल्या, कारण आता तो प्रॉब्लेम असा झाला की मला त्या भाज्या भेटलेल्या नाही. पण जेवढ्या भेटल्यात तेवढे तर मी आणल्यात. आता मी काय आणलं तुम्हाला दाखवते. आणि खरंच आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवावा चांगलं असतं. आपल्या पोराबाळांसाठी पण ते चांगलं असतं. आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतात की अशा गोष्टी आपण करत राहिलं पाहिजे. आज आपण जर हे केलं तर उद्या आपली पोरं शिकणार आहेत आणि आपली मुलं देखील करणार आहेत. जर या प्रथा आपण आत्ताच बंद करून टाकल्या किंवा राहून दे, हे करतील ते करतील असं म्हणत जर आपण त्या नाही केल्या, तर उद्या आपली मुलं पण ह्या गोष्टीचा त्यांना देखील विसर पडेल. आणि मुलांना पण समजणार नाही की पितृजेवण म्हणजे काय असतं किंवा महाळ म्हणजे काय असतं. आपण नाही केलं तर पोरांना कसं समजेल. आणि दुर्दैवाने माझे सासरे आमच्याबरोबर नाही आहेत. आणि दरवर्षी या दिवशी मला त्यांचं वाटतं की बाबा खरंच ते असायला हवे होते. आणि कसं असतं ना, चांगली माणसं देव पटकन घेऊन जातो, तसं ते आमच्यामधून गेलेले आहेत. तरी पण आशीर्वादाच्या रूपाने ते असतात आमच्याबरोबर सदैव. आणि दरवर्षी मी त्यांच्यासाठी हे जेवण बनवते. त्याचबरोबर आमच्या सर्व पूर्वजांना नैवेद्य देत असते. तसंच यावर्षी देखील करायचं आहे. तर उद्या सकाळी मला लवकर उठून हे सगळं बनवायचं आहे. आणि त्यासाठी मी काही भाज्या जेवढ्या भेटल्या तेवढ्या तरी मी आणलेल्या आहेत. दाखवते तुम्हाला मी काय काय आणले. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा लाल भोपळा. आम्ही लाल भोपळाच म्हणतो ह्याला. तुम्ही काय म्हणताय माहीत नाही. त्यानंतर लागते गवार. गवार पण म्हणजे गवार ही खूप महत्त्वाची असते. त्यानंतर कारलं, आळूची पानं, भेंडी आणि हे गोसावळे आहेत. हे गोसावळीची भजी बनवतात, जे पित्रासाठी खूप गरजेचं असतात आणि ते ठेवावंच लागतं. आणि हे गोसावळे आहेत. त्याच्याबरोबर मेथीची भाजी. आणि मार्केट बंद असल्यामुळं मेथीची भाजी तर आज क्वचित कुठेतरी दिसत होती आणि ते देखील खूप महाग होती. तरी पण मी त्यातली त्यात चांगली बघून शोधून शोधून एक आणलेली आहे, कारण मेथीच्या भाजीचा खूप असा मान असतो या जेवणाला. तर मोजून एक 6-7 भाज्या मला भेटलेल्या आहेत आणि तेवढेच मी आणलेले आहेत. इतर वेळेस मी जेवढ्या भेटतील तेवढ्या करते. आणि हे पहा तुम्ही, असे कारले, ते काय ते गवार, आणि हा लाल भोपळा, भेंडी, परत हे गोसावळ्याची भजी आणि कांदा आणि लसूण या पितृजेवणाला बिलकुल वापरलं जात नाही. त्याच्यासाठी फक्त हिरव्या मिरचीचं जेवण बनवावं लागतं. आणि हिरवी मिरची मी इथं आणून ठेवलेली आहे. त्याची पेस्ट वगैरे करून घ्यायची. आणि मसाले कोणतेही वापरायचे नाही आहेत, फक्त हिरव्या मिरचीमध्ये हे जेवण बनवायचं आपल्याला. त्याचबरोबर माझ्या घरी कुरडया केलेल्या संपलेल्या आहेत आणि पापड पण संपलेले आहेत. तर त्यासाठी मी इथं विकतचे पापड आणलेले आहेत. आणि इथं हार फुलं वगैरे. आणि पितृजेवणाला कढी खूप महत्त्वाची असते, कढी बनवायला लागते. तर त्यासाठी मी हे ताक पण आणून ठेवले, कारण सकाळी 6 वाजता उठून मला हे सगळं जेवण बनवायचंय. कारण 12च्या अगोदर नैवेद्य द्यावा लागतो, त्यासाठी लवकर बनवावं लागतं. त्याचसोबत दही पण महत्त्वाचं असतं. मी दही घेतलेलं आहे, ताक घेतलेलं आहे, बाकीचं सगळं. आणि हे असं एवढं सामान मी घेऊन आलेले उद्याच्या जेवणासाठी. आणि असं छानपैकी सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करते.
तर सगळं जेवण बनवल्यावर उद्याचा व्हिडिओ बघते, जितका शूट करता येईल तेवढा मी करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. पण एक गोष्ट करायला पाहिजे की हे जे आपलं पितृजेवण असतं ते प्रत्येकाने आपापल्या पूर्वजांसाठी नैवेद्य द्यावा. हे आपल्या मुलाबाळांसाठी खूप चांगलं असतं आणि मला हा अनुभव आहे. आणि जे आमचे पूर्वज असतील किंवा माझ्या सासऱ्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असतो, त्यांच्या आशीर्वादाने मी कायम सुखी राहतो. तर ह्या अशा गोष्टी आहेतच. तर पाहिलं तुम्ही, जितक्या भेटल्या तेवढ्या मी भाज्या आणलेल्या आहेत आणि उद्या सकाळी मला लवकर उठून हे सगळं करायचं आहे. आणि अशा गोष्टी करायला मला आवडतात. आपले जे रीतीभाती आहेत, ज्या आपल्या परंपरा आहेत, ज्या आपण केल्या पाहिजे त्या मी करते आणि माझी मुलंही त्या गोष्टी शिकतात. त्याचा मला एक आनंद आहे की ज्या गोष्टी मला करायला आवडतात पोरंही त्याच्यात आनंदाने इन्व्हॉल्व असतात, मला मदत करतात आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की हे काय ते काय. त्याच्यामुळे मला छान वाटतं. तर चला, स्वयंपाक वगैरे काय बनवणार, कसं बनवणार, किती वाजता उठणार, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते जमलं तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तर इथे सर्वात अगोदर तर मी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि एका नॅपकिनवरती पाणी नितळत ठेवलेल्या आहेत. तर लगेच आणि यावेळेला मला मिस्टरांनी पण खूप मदत केली, कारण त्यांनी पूर्ण भाज्या व्यवस्थित बारीक एकसारख्या चिरून वगैरे दिल्या. त्याच्यामुळे मला थोडासा आधार झाला कामाला आणि छान वाटलं. तर इथं पाहू शकतो तुम्ही, सर्व भाज्या वगैरे मी एका मोठ्या परातीमध्ये चिरून ठेवल्या होत्या आणि जेणेकरून त्या हाताखाली असतील आणि पटपट आपण फोडणी देऊ शकतो. तर इथं गॅसवर पण 2 साईडला 2 कढई ठेवल्या होत्या. एकीकडे मेथी शिजत टाकली होती, दुसरीकडे फोडणी टाकायची होती. तर ह्या भाज्या खूप म्हणजे काय ते बिना मसाल्याच्या, मसाला बिलकुल वापरायचा नसतो, फक्त हिरव्या मिरच्या बनवायच्या असतात, तशा मी पटपट बनवून घेतल्या. एकीकडे कढी आणि खीर बनवली होती. तर या जेवणासाठी तांदळाची खीर आम्ही बनवतो आणि तांदळाची खीर बनवली होती. इथं आळूवडीसाठी पीठ भिजत टाकलं होतं आणि इकडं बटाटा भजी चालू होते. वेगवेगळ्या प्रकारची भजी लागतात. फक्त यासाठी ना कांदा लसूण वापरला जात नाही, तर त्याच्यामुळं त्या गोष्टी याच्यामध्ये नाही आल्या पाहिजे. आणि भजी मी बटाट्याची बनवली आणि घोसाळ्याची भजी बनवली. तर भजी तर खूपच छान झाले होते. अगदी म्हणजे असं की खूप भारी एकदम हॉटेल टाईप भजी झाली होती आणि छान वाटत होतं. सगळा स्वयंपाक खूपच छान झाला होता. मी माझंच कौतुक करते, कारण काय होतं की दरवर्षी असं इतर वेळी आपण खूप मसाले टाकतो प्रत्येक भाजीमध्ये वगैरे, पण इतकी छान नाही होत. आणि ह्या वेळेला ना आपण फक्त हिरवी मिरची टाकतो पण खूप टेस्टी असे म्हणतात. आता काही लोकांचं असतं की आम्ही नाही का पित्राचं वगैरे खात नाही किंवा हे म्हाळाचं जेवायला जात नाही. आता तो त्यांचा प्रश्न आहे. कसं आहे माहिती आहे का, ज्यांचे विचार धुरकटलेले असतात ना, त्यांना आपण नाही ना काय बोलू शकत. आणि अशा लोकांचं समजा हेच मेले तर ह्यांचं जेवायला कोण येणार, किंवा आपण मेलो तर आपलं जेवायला कोण येणार, आपण जर नाही खाल्लं तर. असं आहे ना. असं थोडीच आहे की आपले जे गेलेले असतात देवाघरी माणसं ते थोडी परत येतात आणि त्यात हात घालून वगैरे जेवतात. असं थोडी. शेवटी जेवण बनवणारे पण आपणच असतो, खाणारे पण आपणच असतो. एक आहे बाबा आपली परंपरा आहे, पित्र असतात त्या दिवशी त्यांना नैवेद्य द्यायचा असतो. बनवणारे आपण असतो, खाणारे आपणच असतो, पण एक निमित्त असतं की बाबा या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे आपल्या पूर्वजांना. आणि मी ते बनवते आणि खूप प्रेमाने बनवते मी या गोष्टी. मला आवडतात, खूप साऱ्या गोष्टी बनवायला आवडतात ज्या की आपल्या परंपरेला धरून असतात. या गोष्टी मला खूप आवडतात. मला माहिती नसेल काही गोष्टी तर मी जाणून घ्यायचा प्रयत्न करते आणि त्या गोष्टी मी खूप प्रेमाने बनवते आणि मला आवड आहे या गोष्टींची. तर इथं पाहू शकता तुम्ही, असा हा नैवेद्य तयार केला मी आणि इथे मी 4 नैवेद्य तयार केलेले आहेत, जे की वर टेरेसवर ठेवावं लागतो आणि समोर फोटोसमोर पण द्यायचा असतो. असे सगळे वेगवेगळे नैवेद्य मी बनवते. त्यानंतर मिस्टरांनी आणि मुलांनी जाऊन वरती नैवेद्य वगैरे दाखवलं टेरेसवर आणि मी तोपर्यंत खाली जेवणाची ताटं वगैरे तयार केली आणि छान वाटत होतं. माझी एक फ्रेंड आली होती त्यावेळेला मला मदतीला. छान वाटलं आणि बिचारी ती कधी पण असते, खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचं, पण तरी पण त्या वेळात वेळ काढून येतात माझ्यासाठी कधीतरी. खूप चांगलं वाटतं की नाही का अशी लोकं आहेत बाबा. आणि असं जेवण वगैरे तयार झालं आणि खूप छान वाटत होतं हे सगळं बनवताना. आणि आळूवडी तर पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी झाली आणि खूप टेस्टी एकदम कुरकुरीत झाली होती. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.